नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉकच्या संध्याकाळच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या लाईव्हमध्ये आपण दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामध्ये बिल्किस बानो प्रकरणातील जे 11 दोषी होते त्यांना जी गुजरात न्यायालयाने शिक्षेची माफी दिली होती, त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ही माफी रद्द केलेली आहे. या संबंधित आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात लक्षद्वीपचा दौरा केला होता आणि या दौऱ्यावरून मालदीवने त्यावर टीका केली होती. खरं तर मालदीव आणि लक्षद्वीप ही दोन्ही पर्यटन स्थळे आहेत आणि त्यामुळे आज गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर बायकॉट मालदीव अशा प्रकारचे ट्रेंडिंग सुरू आहे. आपण त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज राम मंदिर सोहळ्यासाठी उद्घाटनाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आपण त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना निशाणा दिलेला आहे. खरं तर जितेंद्र आव्हाड असं म्हणालेत की दादांनी जर साहेबांवर बोललं तर मी आक्रमकपणे त्यांच्या अंगावर जाणार, अशा प्रकारे थेट जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे आज. त्यानंतरची पाचवी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावरती ठाकरे शैलीत काल जे अधिकारी होते त्यांना दम दिलेला आहे. तर या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली बातमी आहे, अर्थातच ती खूप महत्त्वाची आहे आणि दिल्लीतून आहे. बिल्किस बानो गँगरेप प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. खरं तर गेल्या वर्षी गुजरात सरकारने या प्रकरणातील जे 11 दोषी होते त्यांना माफीची शिक्षा सुनावली होती, परंतु बिल्किस बानो यांनी त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली कलम 32 अंतर्गत आणि त्यानंतर ही याचिका याचिकेचा स्वीकार करत आज त्यावर सुनावणी पार पडली आणि जे 11 आरोपी किंवा दोषी होते त्यांना जी शिक्षा गुजरात सरकारकडनं माफ करण्यात आली होती ती शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलेली आहे आणि पुढील 2 आठवड्यात हे जे 11 दोषी आहेत त्यांना आत्मसमर्पण म्हणजे स्वतःहून अटक होण्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे गुजरात सरकारला हा कुठेतरी मोठा दणका मानला जात आहे. आपण जर बघितलं तर नक्की न्यायालयाने काय म्हटलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना गुजरात सरकारला फटकारला आहे. हा गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला असला तरी महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपीवर खटला चालून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्याचा काहीच अधिकार नाही, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाला फटकारले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतो, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं आहे. त्यामुळेच गुजरात सरकारनं ज्या 11 आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द ठरवला जातो, अशा प्रकारे न्यायालयाने आज नमूद केलेलं आहे. पण आता या गुन्हेगारांचं काय होणार असा सुद्धा प्रश्न पडला. दरम्यान शिक्षा कमी करण्याच्या निर्णयामुळे हे जे 11 आरोपी तुरुंगातून सुटले होते, आता तोच निर्णय रद्दबातल ठरवल्यामुळे ह्या आरोपींना पुन्हा अटक होऊ शकते. यावरही सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की दोषींच्या सुटकेनंतर त्यांचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित राहण्याची मागणी गैरलागू आहे, कारण समानतेच्या वातावरणातच स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार होऊ शकतो. दोषींप्रमाणेच पीडितांच्या अधिकाराचा न्यायालयात विचार करणं क्रमबद्ध आहे. समानतेशिवाय कायद्याचं राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. अशा प्रकारे गुन्ह्यांच्या परिणामापासून गुन्हेगारांना मोकळीक देणं म्हणजे समाजातील शांततेला चूड लावण्यासारखं होईल, अशा प्रकारचं एक मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने आजच्या या निकालामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असे सांगितलं आहे, जे 11 गुन्हेगार आहेत त्यांनी पुढील 2 आठवड्यात पोलिसांना शरण यावं, तरच कायद्याचं राज्य राखलं गेलं जाईल, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात असं सांगितलं आहे की गुन्हेगारांना पुन्हा शिक्षा माफीसाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी त्यांनी आधी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात असणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर हे खूप महत्त्वाचं वाक्य आजच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. असंच तर हे जजमेंट जे दिले आहे ते न्यायमूर्ती BV नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी चालू होती आणि या 2 न्यायाधीशांनी हे एकत्रितपणे एकमताने हे निर्णय दिलेला आहे. त्यामुळे बिल्किस बानो यांना या प्रकरणात खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आज आलेला आहे. खरं तर आपण बघितलं तर 22 वर्ष म्हणजे 2002ला जेव्हा ही दंगल झाली होती, 27 फेब्रुवारी 2002ला जेव्हा गुजरातमध्ये ही दंगल झाली होती, त्या दिवशी या घटनेत धुवून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं होतं आणि त्याच वेळी गुजरातमध्ये ज्या दंगली उसळल्या होत्या त्यामध्ये बिल्किस बानो यांचं संपूर्ण कुटुंब होरपळून निघालं होतं. खरं तर
आपण जर बघितलं, जर ज्यावेळी हा गँगरेप बिल्किस बानो यांच्यावरती झाला त्यावेळेस त्या 5 महिन्याच्या गरोदर होत्या, तर त्यावेळेस त्यांना 3.5 वर्षाची मुलगी होती आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कुटुंबातील 7 ते 8 जणांची हत्या करण्यात आली होती आणि अशा प्रकारची ही खूप गंभीर घटना त्यावेळेस घडली होती. त्यानंतर ही केस चालली. आज त्या घटनेला 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने आजच्या दिवशी महत्त्वाचा निर्णय हा दिलेला आहे. तर आपण जर बघितलं तर या घटनेनंतर, म्हणजे या गुजरात दंगलीतील घटनेनंतर नेमकी काय घडलं होतं, आपण जर बघितलं तर या घटनेनंतर बिल्किस बानो म्हणजे हा गँगरेप झाल्यानंतर त्यांनी नजीकच्या लिमखेडा पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे या संबंधित तक्रार केली. त्यानंतर या संदर्भात सगळी CBI चौकशी झाली आणि CBI तपासात असं निष्पन्न आलं की मृताचं शवविच्छेदन योग्य पद्धतीनं झालं नसल्याचं तपासात समोर आलं आणि CBIने या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी CBIच्या तपासात एक धक्कादायक तथ्य समोर आलं होतं. या मृतदेहापैकी एकाही मृतदेहाला कवटी नसल्याचं त्यावेळेस आढळून आलं होतं. तर CBIच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदनानंतर मृतांचे शिर कापण्यात आलं, ज्यामुळे मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही असं CBI तपासात समोर आलं होतं. त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू होताच बिल्किस बानो यांनासुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर हा तपास गुजरात बाहेर येत महाराष्ट्राकडे सोपवण्यात आला होता. 6 पोलीस अधिकारी आणि एका डॉक्टरसह 19 जणांवर मुंबई न्यायालयात CBIने त्यावेळेस आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जानेवारी 2008मध्ये विशेष न्यायालयाने या 11 आरोपींना बलात्कार, खून आणि बेकायदेशीरपणे जी दंगल माजवली त्याप्रमाणे दोषी ठरवलं होतं. त्यामुळे बिल्किस बानो यांचा अहवाल लिहिणाऱ्या हेड कॉन्स्टेबललाही न्यायालयानं आरोपींना वाचवण्याचा चुकीचा अहवाल दिल्याबद्दल यामध्ये दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींची जी आहे ती पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली होती आणि जे मुख्य 11 आरोपी आहेत त्यांच्यावरती दोष सिद्ध झाल्यामुळे त्यांना जी आहे ती शिक्षा सुनावली होती. मात्र गेल्या वर्षी गुजरात सरकारने या संदर्भात निर्णय घेतला की आपण जे आहे या 11 जणांना दोषी जे आहेत त्यांना माफ केलं पाहिजे. या संदर्भातली जर आपण माहिती घेतली तर या दोषींपैकी जे महत्त्वाचे होते ते म्हणजे राधेश्याम शहान यांनी सर्वोच्च न्यायालयात माफीसाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर निर्णय घेण्यास गुजरात सरकारला सांगितलं होतं आणि त्यानंतर गुजरात सरकारने या संदर्भात एक समिती गठीत केली आणि या समितीने माफीची जी याचिका आहे ती मंजूर केली होती. त्यानंतर दोषींची शिक्षा कमी करून त्यांना सोडण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर देशभरातून या घटनेवरती विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. काही जणांनी या गुजरात सरकारच्या निर्णयाला विरोधही केला होता, तर काही जणांनी हे गुजरात सरकारचा जो निर्णय आहे त्याला समर्थन दिलं होतं. परंतु त्यानंतर जे दोषी सुटले होते त्यांनी नंतर विविध राजकीय पक्षांबरोबर लांकेबांधे केले. काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून सुद्धा काँग्रेसने भाजपला संसदेत लक्ष्य केलं होतं. अशा प्रकारचं हे संपूर्ण गंभीर प्रकरण होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान यानंतर आता या प्रकरणी काय होतं, हे 11 आरोपी पुढील 2 आठवड्यात स्वतःहून आत्मसमर्पण करतात का, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय होतं, किंवा सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे टिप्पणी केली आहे की जे दोषी आहेत त्यांना आपल्या शिक्षा माफीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करता येतील. खरं तर आपण बघितलं तर अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाने जर शिक्षा रद्द केली असेल तर सर्वोच्च न्यायालयानंतर राष्ट्रपतींकडे सुद्धा माफीसाठी अपील करण्यात येतं. त्यामुळे हे जे 11 दोषी आहेत ते आता राष्ट्रपतींकडे जाऊन माफीसाठी याचिका दाखल करतील का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान हे एक आज महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहोत, तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात लक्षद्वीप दौरा केला होता. या लक्षद्वीप दौऱ्यात त्यांनी लँडफॉन कोलर्स या लक्षद्वीपमधल्या प्रसिद्ध बेटाला भेट दिली होती. खरं तर या दौऱ्यातील फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअरसुद्धा केले होते. त्यानंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा म्हणजेच लक्षद्वीपमधला हा जो लँडफॉन कोरल्स आहे ते चर्चेत आला होता नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पोस्टनंतर, ज्यामध्ये आपल्याला बघू शकतो की ज्यामध्ये ते स्कार्लिंग करताना दिसत होते नरेंद्र मोदी. त्याचप्रमाणे त्या समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनारी विश्रांतीचे फोटोसुद्धा आपण स्क्रीनवर बघू शकतो. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीपचं जे हे लँड फॉर कोरल्स हे बेट आहे हा ट्रेंडिंगमध्ये शब्द होता आणि
या संदर्भात गुगलवर हा सर्वाधिक शोधला जाणारा 10वा शब्द गेल्या आठवड्यात होता. त्यामुळे नक्कीच ही ट्रेंडिंग मध्ये होती न्यूज. परंतु यानंतर जेव्हा एका व्यक्तीने या संदर्भात लक्षद्वीप आणि मालदीवशी तुलना केली, त्यावर नेटिझनने अशा प्रकारची ही तुलना केल्यानंतर अनेक नेटिझननी यामध्ये कमेंट करून सांगितलं की लक्षद्वीपचा समुद्रकिनारा हा सुट्टीसाठी मालदीवपेक्षाही चांगला पर्याय असू शकतो. अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज नेते हे दिग्गज नेते मंडळीसुद्धा मालदीवला सुट्टीसाठी जात असतात. त्यामुळे मालदीवला पसंती न देता इथून पुढे लक्षद्वीपला पसंती दिली जावी अशा प्रकारच्या नेटिझन्सनी मोदींनी शेअर केलेल्या फोटोवरती कमेंट केल्या होत्या. दरम्यान या संदर्भात जेव्हा मालदीवमध्ये या संदर्भात चर्चा होऊ लागली, तेव्हा मालदीवचे खासदार जाहिद रमीज यांनी पंतप्रधान मोदींच्या या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर युजर्सने जे आहे त्यावरती टीका टिप्पणी सुरू केली होती. दरम्यान या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी प्रतिकेश पाटील. प्रतिकेश, मोदींच्या या दौऱ्यानंतर खरं तर गेल्या 2 दिवसापासून बायकॉट मालदीव अशी सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुरू आहे. काय सांगशील या संदर्भात? मोदींवर टीका केल्यानंतर मालदीवच्या 3 मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. नक्कीच अरविंद, जर आपण पाहिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जो लक्षद्वीप बेटाचा आहे तो दौरा केला होता. यानंतर जे त्यांचे फोटो आहेत ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते आणि मग त्यानंतर जे आहे ते त्या फोटो सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाले होते. मग त्यानंतर जे आहे ते मालदीवच्या काही नेत्यांकडून आहे जी त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती. या टीकेमध्ये त्यातील काही मंत्री मालशेज शरीफ, मरियम शिवून आणि अब्दुल्ला महसूद याकडून जी आहे ती मंत्र्यांना नरेंद्र मोदींच्या टीका करण्यात आली. मग त्यानंतर जे आहे ते सिनेतारक आहेत त्यांच्याकडून बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग जो चालण्यात आला. त्यानंतर ते भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानंतर त्यांनी सुद्धा एक ट्विट करत जे आहे ते सचिन तेंडुलकर यांनी कोकणातील समुद्रावर बीचवरती क्रिकेट खेळण्याचा फोटो तो आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांचा तो सुद्धा व्हिडिओ आहे तो व्हायरल होत आहेत. याचप्रमाणे आहे ते मालदीवपेक्षा पण ते द्वीप बेट आहे ते सगळ्यात चांगलं बेट आहे अशा प्रकारचं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते हे झालं. त्यानंतरला जे अशा प्रकारे ते बॉयकॉट मालदीव असं हे ते सुरू झालं अरविंद. नक्कीच प्रतिकेश, या संदर्भात आता सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. दरम्यान तू दिलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद प्रतिकेश. तर आपण बघितलं तर प्रतिकेशने जी माहिती दिली त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आली की मालदीव संदर्भात मालदीवचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते पुढील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर निघणार आहे आणि त्याच्या आदल्या आठवड्यात हा सगळा प्रकार धरलेला आहे. दरम्यान ही सोशल मीडियावर बायकॉट मालदीव अशी ट्रेंडिंग सुरू असतानाच आता भारतातील एक इझी माय ट्रिप या कंपनीने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी मालदीवला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स बुकिंग होत्या त्या रद्द केलेल्या आहेत. आपण बघितलं तर इझी माय ट्रिप हे एक ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यामुळे आत्ता बाकीच्या जसं प्रतिकेशने सांगितल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा इतर नेते असतील त्यांनी या प्रकारे आपली भावना व्यक्त केल्यानंतर आता ज्या मालदीवला ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा बायकॉट मालदीवमध्ये सहभाग घेतलेला आहे. दरम्यान या प्रकरणी मालदीव सरकारकडून कुठेतरी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु नेटिझन्सने मात्र मालदीवच्या गव्हर्नमेंटवरती टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ती बातमी राज्यातून आहे. खरं तर 22 जानेवारीला राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, उद्घाटन सोहळा होणार आहे. जगभरातून आणि देशभरातून महत्त्वाची लोक या सोहळ्यासाठी हजर होणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये या सोहळ्याच्या आमंत्रणावरून किंवा निमंत्रणावरून वाद प्रत्यारोप होत होते आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर RSSचे कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं शिवसंकल्प अभियान सध्या सुरू आहे. 6 जानेवारी ते 13 जानेवारी असा हा टप्पा राहणार आहे. त्यानंतर 10 जानेवारीला शिवसेना अपात्रतेची सुनावणी होणार आहे. राज्यात या महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात जे आहे ते निमंत्रण देण्यात आलेलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात अशी प्रतिक्रिया दिली की मी शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून अयोध्येला जाणार आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याप्रमाणे एकनाथ शिंदे असंही म्हटले की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळालं आहे। त्यामुळे मी अयोध्येला जाणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। त्यामुळे शिवसेनेचा मुख्य नेता म्हणूनच मी तिथे जाणार आहे आणि मला आमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले आहेत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 22 जानेवारीला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 22 जानेवारीला नाशिकच्या काळराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे। 2 दिवसापूर्वी जेव्हा मासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी हे जाहीर केलेलं आहे। तर आपण जर बघितलं तर 350 VVIPंना यासाठी देशातून निमंत्रित करण्यात आले। यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेले। मात्र शिवसेनेनी किंवा या राम मंदिरासंदर्भात नेहमीच महत्त्वाची भूमिका घेतली होती त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांना सुद्धा या संदर्भात निमंत्रण नाही आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सुद्धा या संदर्भात निमंत्रण आलेलं नाही आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण पोहोचणार का या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। परंतु एकनाथ शिंदे यांना आज निमंत्रण आल्यामुळे एकनाथ शिंदे जाणारच आहेत। आपण या 22 जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्याकडे खरं तर देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि आपलंसुद्धा या संदर्भात लक्ष आहेच। वेळोवेळी आपण त्या संदर्भात अपडेट घेतच असतो। तर यानंतरच्या चौथ्या बातमीकडे वळणार आहोत। ती बातमी आहे राष्ट्रवादीच्या गटातून। खरं तर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर जे दोन्ही गटातील नेते आहेत ते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असतात। असेच आरोप प्रत्यारोप गेल्या काही आठवड्यात सुरू आहेत। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी रोहित पवार जे आहेत त्यांना ईडीची नोटीस आली होती। यावेळेस रोहित पवार परदेशी असताना ही नोटीस आल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती। यावरून वाद प्रत्यारोप होत असतानाच आज जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधत टीका केलेली आहे। यावेळी जितेंद्र आव्हाड असं म्हणालेत की अजित पवारांनी शरद पवारांवर जर टीका केली तर मी त्यांच्यावरती आक्रमकपणे धावून जाणार। आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड जे आहेत ते शरद पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात। महाविकास आघाडी सरकार असेल किंवा त्या आधीच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आणि नेहमीच जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांची बाजू लावून धरलेली आहे आणि अशीच याच संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की अजित पवारांनी माझ्यावरती कितीही टीका करू दे मी काही बोलणार नाही, परंतु ज्यावेळेस अजित पवार शरद पवार साहेबांबद्दल बोलतील तेव्हा मी मात्र टीका करेल। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी यांनी सुद्धा असंच विधान केलं की अजित पवार जे आहेत ते आता वरिष्ठ झालेले आहेत। त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरती बोलणं टाळलं पाहिजे अशा प्रकारचं विधान सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केलं होतं। दरम्यान ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरून जितेंद्र आव्हाड यांनी असं सांगितलं आहे की अजित पवारांनी ठाण्यात येऊन जेव्हा कल्याणमध्ये सभा घेतली त्यावेळेस एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता टीका केली आहे। आपण जर बघितलं तर अजित पवार असं म्हटलं होती की ठाण्यातली जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती बिघडलेली आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला आहे की अजित पवारांनी जे आहे तो निशाणा मुख्यमंत्र्यांवरच साधलेला आहे। जितेंद्र आव्हाड नेमकी काय म्हणालेत आपण पाहूया। मला ते माझ्यावरती बोलतात त्याचं कधीही दुःख होणार नाही, दुःख होत नाही। त्याच्यामुळे त्यांनी कितीही माझ्या विरुद्ध बोलणार तरी साहेबांची बाजू घेणं मी सोडणार नाही। जिथे जिथे साहेबांवरती ते बोलतील तिथे आक्रमकपणाने त्यांच्या अंगावर जाईल। कसं आहे की अजितदादांचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत नाही। त्यांचं वागणं गेले अनेक वर्ष बघत आहे, खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो नाही। ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची, ती दाबूनच ठेवायची। वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती नव्हतं, आम्ही दोघं तर दोस्तच आहोत। त्याची फाईल कशी दाबून ठेवली, त्याच्या विभागात कसा आहे, काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरव्ह्यू आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसफूस जातो। त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं। त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार। आता जेव्हा ते ठाण्यात
आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, तेव्हा नेमका बाळ कोणावर आहे? माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेवर आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि यांच्यावरती निशाणा साधत टीका केलेली आहे. आपण जर बघितलं तर गेले बरेच दिवस जे आहे ते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता निवडणुका जवळ असल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय. खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांच्यावरती सुद्धा टीका केली होती. त्यानंतर आज त्यांनी अजित पवार यांच्यावरती सुद्धा टीका केली. रोहित पवार जरी शरद पवारांसोबत जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शरद पवार गटात असले तरी राम मांसाहारी आहे या विचारावरून त्यांनी रोहित पवारांना सुद्धा टीका केली होती. त्यानंतर जेव्हा ईडीची नोटीस आली त्यावेळेस त्यांनी रोहित पवारांची बाजू घेतली होती. मात्र शरद पवारांवरती अजित पवार जेव्हा बोलतात त्यावेळेस मी आक्रमकपणे धावून जाईन अशा प्रकारचं विधान जितेंद्र आव्हाड जे आहे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतरच्या पाचव्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ती बातमी आहे मनसेच्या गोटातून. खरं तर राज ठाकरे हे नेहमीच टोलनाक्याच्या विरोधात असतात. त्यांनी आपली भूमिका ठेवलेली आहे आणि काल याचा प्रत्यय आला तो म्हणजे राज ठाकरे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना काल खालापूर टोलनाक्याजवळ जो आहे हा प्रकार घडला. खरं तर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 5 किलोमीटरपर्यंत ही रांग होती आणि येलो लाईटच्या पुढे गेल्यानंतरही या वाहनं सोडण्यात येत नव्हती. त्यामुळे राज ठाकरे जे आहेत ते काल स्वतः रस्त्यावरती उतरले. ते टोलनाक्यापर्यंत चालत आले आणि तिथे येऊन त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना चांगलीच दमबाजी केली. टोलनाक्याचं जे व्यवस्थापन आहे ते नियमित नाही आहे. त्या संबंधित जे नियमावली आहे ती टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून पाळण्यात येत नाही आहे. याचा अनुभव काल स्वतः राज ठाकरेंनी घेतला. दरम्यान या संदर्भात जेव्हा अधिकाऱ्यांना त्यांनी दमदाटी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी जे आहे किंवा राज ठाकरेंनी स्वतः तिथे उभे राहून ज्या गाड्या होत्या यामध्ये एक ॲम्ब्युलन्ससुद्धा अडकली होती. ही ॲम्ब्युलन्स राज ठाकरेंनी सोडायला लावली. त्याचप्रमाणे जी ट्रॅफिक जी होती ती क्लिअर राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर झालेली आहे. दरम्यान या सगळ्यामुळे आता खालापूर टोल प्रशासनाचा जो अनुभव आलेला आहे त्यावरून राज ठाकरे यांचा पारा चढलेला आपण बघितलंच आहे. परंतु काही दिवसापूर्वी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी जेव्हा राज ठाकरेंची भेट घेतली होती यावेळी दादा भुसेंनी या संदर्भात आश्वासन दिलं होतं. परंतु काल जेव्हा राज ठाकरेंनी या संदर्भात स्वतः ही जे काही चित्र आहे ते बघितल्यानंतर आता मनसे या संदर्भावरून आक्रमक होऊ शकते असं सुद्धा सांगितलं जात आहे. खरं तर मनसेने वेळोवेळी जी आहे राज्यातल्या टोल नाक्यांच्या विरोधात ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपण बघितलं तर वाशी टोलनाका असेल किंवा महाराष्ट्रातले इतर कुठलेही टोलनाका असेल हे राज ठाकरेंच्या आदेशानंतर त्या टोलनाक्यांची तोडफोड झालेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांना यामुळे पोलीस केसेस झालेले आहेत. परंतु राज ठाकरेंनी काल स्वतः हा अनुभव घेतल्यामुळे आता राज ठाकरेंनी जर या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर पुन्हा एकदा राज्यभरात टोलनाके मनसेकडून फोडले जाऊ शकतात अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान या सगळ्यानंतर मराठी सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे आपण बघूया. ट्रॅफिकची रांग पाहिली. साहेब स्वतः गाडी चालवत होते आणि आम्ही त्यांच्याच गाडीत बसलो होतो. साहेबांची पोलिसांची व्हॅन असते त्यांना रस्ता करून दिला होता. पण साहेब स्वतः थांबले. त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला काही कळायच्यात अचानकपणे ते उतरले आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या क्षणी राजसाहेबांच्या भाषेत समजावलं की आत्ताच्या त्या सगळ्या गाड्या सोडा, कारण त्या 4-5 किलोमीटर लांब रांग होती त्या वाहनांची आणि त्यात कुठेतरी एक ॲम्ब्युलन्स अडकली होती. लोक कंटाळली होती. पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच सगळ्या गाड्या पटापटा सोडण्यात आल्या आणि एवढं करून साहेब थांबले नाही. साहेब तिथे थांबले. त्यांनी गाड्या जाईपर्यंत ते ॲम्ब्युलन्स जाईपर्यंत साहेब तिथेच होते आणि निघताना मग साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे आणि पुढेही त्यांच्यावर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल ते प्रत्येक टोलनाक्यावर थांबून जिथे ट्रॅफिक अडलं जिथे टोलनाक्यावर रांगाच्या रांगा लागल्या त्यांनी उतरून खडसावून सांगितलं आणि माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळी त्यांची मुलाखत पाहिली होती नाट्यसंमेलनाची, ज्यात कलाकारांविषयी जी आत्मीयतेने ज्या गोष्टी ते बोलत होते तेही भावलं होतं आणि आज तर म्हणजे तसं म्हटलं होतं ना की फक्त बोलून नाही तर कृतीतूनही ते मन जिंकतात असं म्हणेन मी. कारण माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता की काही कळत नव्हतं. सर स्वतः उतरले. रस्त्यावर उतरणारा म्हणजे आपण म्हणतो ना की सिनेमात हिरो असतात पण राजसाहेब खऱ्या आयुष्यातले हिरो आहेत. खरंच सल्यूट राजसाहेब. नमस्कार. तर आपण बघितलं तर मराठी सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी
या संदर्भात राज ठाकरे यांची या संदर्भात राज ठाकरेंचे आभार मानलेले आहेत. परंतु येत्या काळात हा प्रश्न राज ठाकरे आपल्या सभांमधून असतील किंवा जेव्हा पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट होईल त्यावेळेस किंवा दादा भुसे यांच्याकडे भेट घेऊन या संदर्भात काय मागणी करतात हे आपण पाहू. दरम्यान ह्या होत्या आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत संध्याकाळच्या बुलेटिनमधून घेऊन येत असतो. त्यामुळे अशाच लाईव्ह बुलेटिन पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.